हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज तुमच्यासोबत 8 ते 9 महिन्याच्या बाळाला प्युरीजवरनं सॉलिड फूडवरती स्विच कसं करायचं याबद्दल बोलणार आहे. तर 6 महिने झाल्यानंतर बाळाला लिक्विड फूड स्टार्ट करा किंवा सूप स्टार्ट करा, हे जनरली आपल्याला सगळे सजेस्ट करतात. त्याच्यामध्ये काय काय द्यायचं हेही आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतं. परंतु ते स्टार्ट झाल्यानंतर बाळ ते व्यवस्थित घ्यायला लागल्यानंतर त्याला सेमी सॉलिड फूडवरती शिफ्ट कसं करायचं याबद्दल आपल्याला प्रश्न पडतो आणि त्या आहारामध्ये आपण एक्झॅक्टली काय काय देऊ शकतो हे आपल्याला माहीत नसतं. तर ज्या वेळेला आपण बाळाला प्युरीज द्यायला सुरुवात करतो त्यावेळेला बाळाचा गॅग रिफ्लेक्स म्हणजे गिळण्याची जी क्षमता असते ती बऱ्यापैकी डेव्हलप झालेली असते आणि 7 महिन्याच्या एंडला आणि 8व्या महिन्याच्या स्टार्टिंगला त्याला आपण थोड्या प्रमाणामध्ये सेमी सॉलिड फूड स्टार्ट करू शकतो. तर या फूडमध्ये तुम्ही चपाती कुच करून किंवा अत्यंत छोटे तुकडे करून किंवा भाकरीने छोटे तुकडे करून तुम्ही बाळाला खायला घालू शकता. बाळ स्वतःच्या हातानेही खाऊ शकतं. त्याने त्याची खाण्याची म्हणजे तोंडामध्ये घास कुठे घालायचा आहे आणि त्याची जी क्षमता असते तोंडामध्ये घास घालण्याची, चव कळण्याची ही जास्त डेव्हलप होते. त्यामुळे आपण शक्यतो जे कोरडे पदार्थ असतात, पराठा, चपाती, भाकरी किंवा फ्रूट्स जे मोठ्या आकारामध्ये कापलेले असतात ते शक्यतो बाळाच्या हातामध्ये द्यावं, म्हणजे त्याची ज्ञानेंद्रिय जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप होण्यास मदत होते. तसेच आता आपण त्यामध्ये एक्झॅक्टली काय देऊ शकतो, तर जो आपण डाळ भात असतो जो सुरुवातीला आपण एकदम मिक्सरमध्ये त्याची प्युरी करतो तोच आपण सेमी सॉलिड वाटावा आणि नंतर तो जसा हाताने कुच करून देण्याचा प्रयत्न करावा. चपातीचंही तुम्ही तसंच देऊ शकता. साखर ॲड करायला नाही सांगितली, थोड्या प्रमाणात गूळ आणि तूप आपण ॲड करू शकतो किंवा तुम्हाला गूळ ॲड करायचा नसेल तर तुम्ही खजूरही ॲड करू शकता. तुम्ही फळांमध्ये आंबा, पेरू आणि नासपती यांसारखी पूर्ण पिकलेली फळं मोठ्या खापांच्या आकारामध्ये बाळाच्या हातामध्ये देऊ शकता. तेही बाळ स्वतः खाऊ शकतं. तसेच तुम्ही बनाना यासारखं फळंही बाळाला देऊ शकता किंवा फळांच्या प्युरीज म्हणण्यापेक्षा फळांचे मिल्कशेक, 2 फळांचे मिळून मिल्कशेक विदाऊट शुगर तुम्ही हेही बाळाला चालू करू शकता. आता ज्या वेळेला तुम्ही बाळाला स्वतः खायला देता हातामध्ये त्यावेळेला कंपल्सरी तुम्ही बाळाबरोबर उपस्थित असायला पाहिजे. हे सगळं अंडर सुपरविजन झालं पाहिजे, नाहीतर बाळाला चुकून खूप मोठे घास जाऊन चोक होण्याची शक्यता असते. तर याची काळजी आपण घ्यायची आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.